केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीचा आज दिल्लीमध्ये आंदोलन होत आहे। अभिजित दीपके याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे। दिल्लीमधील जंतर मंतर या ठिकाणी हे आंदोलन होते आणि त्याची तयारी आपण पाहतो की आता पूर्ण झालेली आहे आणि याच जंतर मंतरच्या ठिकाणी हे आंदोलन सुरू होईल। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी पुन्हा एकदा दिल्लीमध्ये अभिजित दीपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने हे आंदोलन पुकारलेलं आहे, ज्याच्यामध्ये आता देशभरातून अनेक युवक तरुणी यांना सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। दुपारी 1 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। त्याआधी आपण पाहतोय की या आंदोलनाची तयारी पूर्ण झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे पोलिसांचा तगडा बंदोबस्त या संपूर्ण आंदोलनाच्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। जवळपास 500हून अधिक पोलीस या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी तैनात असणार आहेत। आपण समोरच्या बाजूला पाहतोय की वेगवेगळ्या पोलीस दलाच्या तुकड्या आहेत, दिल्ली पोलीस आहेत, ते सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। सकाळपासूनच ही खबरदारी घेण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की या आधीच्या म्हणजे जिथं अभिजित दीपके याचा एक कार्यक्रम झालेला होता तिथं त्याला मारहाण करण्यात आलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी यावेळेस तगडा बंदोबस्त आहे तो या जंतर मंतरवर तैनात केलेला आहे। त्याचबरोबर काही आता पालक किंवा विद्यार्थी हे सुद्धा या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचू लागलेले आहेत। दुपारी 1 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे काल अभिजित दीपके याने या संपूर्ण तरुणींना एक आवाहन केलेलं आहे की त्यांनी या आंदोलनाच्या ठिकाणी येताना ताट आणि चमचा हे घेऊन यावं। त्यामुळे या ठिकाणी थाळी आंदोलन खरं तर या कॉकरोच जनता पार्टीकडून केलं जाऊ शकतं असं सुद्धा सांगितलं जात आहे। या आधी सुद्धा दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये याच ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। त्याच्यामध्ये नंतर आपण पाहिलं की पुणे, पंजाब, जयपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं होतं आणि आज या आंदोलनाचा शेवट आहे तो याच जंतर मंतरवर केला जाणार आहे असं अभिजित दीपके यांनी सांगितलेलं होतं। जोपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत इथून उठायचं नाही अशा पद्धतीची भूमिका आहे ती सुद्धा खरं तर अभिजित दीपके यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे पोलिसांनी कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठी खबरदारी आहे ती सुद्धा घेतलेली आहे। आतमध्ये जे काही आंदोलक तरुणी येणार आहेत त्यांची सुद्धा विशेष तपासणी केली जाणार आहे। मेटल डिटेक्टर यामध्ये बसवण्यात आलेला आहे, कारण गेल्या एका ठिकाणी ज्यावेळेस अभिजित दीपके याचं आंदोलन होतं तिथं त्यावेळेस त्यांना 2 तरुणांनी मारहाण केलेली होती आणि त्यामुळे या संपूर्ण आंदोलनामध्ये कुठलीही हिंसक घटना घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतलेली आहे। CCTV सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि तगडा पोलिसांचा बंदोबस्त आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आता दुपारी 1 वाजता हे आंदोलन सुरू झाल्यानंतर अभिजित दीपके नेमकं तरुणांना काय मार्गदर्शन करणार आणि खरंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण जोपर्यंत त्यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत इथून उठायचं नाही अशा पद्धतीची आक्रमक भूमिका आहे ती सुद्धा अभिजित दीपके यांनी घेतलेली आहे। त्यामुळे आजच्या या जंतर मंतरवरच्या आंदोलनाला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो हे याकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, दिल्ली।